श्री स्वामी समर्थ. या 7 वस्तू दिसताक्षणी घरातून फेकून द्याव्यात, कारण लक्ष्मी माता नाराज होते आणि सोबत धनही घेऊन जाते. तर चला आपण बघूया त्या कोणत्या आहेत त्या वस्तू. तर आपल्या सवयीमुळे घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते. वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनाशी खूप खोल संबंध आहे. असं म्हटलं जातं की चुकीची दिशा किंवा घरातील एखादी छोटीशी गोष्टी वास्तुदोष निर्माण करू शकते. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अनेक वेळा माणूस खूप मेहनत करतो, पण तरीही अपेक्षित यश मिळत नाही. यामागे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असू शकतो. वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या चुकूनही घरात ठेवू नयेत, नाहीतर आयुष्यभर अशुभ तुमची साथ सोडणार नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय व्यक्ती ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहते. चला तर पाहूया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येते. पण त्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी माझी आई असे लिहा. तर चला आपण पाहूया. सूर्य उगवल्यानंतर बराच वेळ झोपणे किंवा अंथरुणावर पडून राहिल्याने घरामध्ये नकारात्मकता येते. आपल्याकडे सूर्योदयापूर्वी उठण्याची परंपरा आहे आणि असे केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते. जर तुम्हाला एखाद्याला कर्ज द्यायचे असेल किंवा पैसे परत घ्यायचे असतील तर लागलीच हे काम सूर्यास्तापूर्वी करावे. सूर्यास्तानंतर पैसे दिल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. बालपणात तुमच्या नखे चावण्याच्या सवयीमुळे तुमच्यावर अनेकदा कोणी ना कोणी रागावले असेल किंवा आरोप केले असतील. असे मानले जाते की असे केल्याने राशीमध्ये सूर्य कमजोर होतो, त्यामुळे डोळ्यामध्ये समस्या निर्माण होतात आणि तुमची बदनामी होऊ शकते. तसेच रात्रीचे स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये. जर तुमच्या स्वयंपाकघरात उष्टी भांडी आणि घाण असेल तर माता अन्नपूर्णा रागवू शकतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि संपत्ती कमी होईल. रात्री घर झाडू नका. वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे. असे मानले जाते की झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि रात्री झाडू मारल्याने तिचा कोप होतो. तसेच झाडूवर पाऊल ठेवणे देखील अशुभ मानले जाते. जर तुमच्या घरात शूज आणि चप्पल विखुरलेल्या राहिल्या तर त्यामुळे अनावश्यक ताण येऊ शकतो. त्यामुळे संपत्तीत घट होऊन यश मिळवण्यात अडथळे निर्माण होतात. तसेच जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर सुरू असलेले काम बिघडते आणि त्यामुळे खूप प्रयत्न करूनही अनेक कामामध्ये यश येत नाही. आता आहे 2 नंबर. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे बाथरूममध्ये ठेवलेली बादली नेहमी भरलेली ठेवावी. बादली पाण्याने भरलेली नसेल तर ती उलटी ठेवावी. बरेच लोक बेडवर बसून अन्न खातात. ही खूप वाईट सवय आहे. वास्तुशास्त्रामध्ये हे चुकीचे घोषित करण्यात आले आहे. असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो. याशिवाय पलंगावर अन्न खाल्ल्याने अंथरूण घाण होते आणि अशा पलंगावर झोपणे रात्री भयानक स्वप्ने पडतात. घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्या, कारण तिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. यानंतर चुकूनही सूर्योदयानंतर झाडूने घर झाडू नका, त्यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. वास्तुशास्त्रानुसार आरसा सुसंवादाचे प्रतीक असू शकते, परंतु तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव आकर्षित करू शकते. अशा परिस्थितीत घरात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या जीवनावर परिणाम होतो. प्रगतीचा, आर्थिक परिस्थितीचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे तुटलेली काच ताबडतोब काढून टाकावी. अनेकांना नळ चालू ठेवून पाणी
वाहू देण्याची सवय असते. आम्ही तुम्हाला सांगतो की वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ आहे. यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही मानसिकदृष्ट्याही कमकुवत होऊ शकता. तसेच तुम्हाला पुढचा आता उपाय सांगणार आहे. शास्त्रानुसार घरात कृत्रिम वनस्पती किंवा फुले ठेवणे अशुभ मानले जाते. त्यांच्या घरात राहिल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू लागतो आणि कुटुंबातील सुख शांती भंग पावते. कृत्रिम रोपे तसेच सुंदर दिसतात, परंतु ते कुटुंबातील सदस्यांमधील संबंध खराब करू शकतात. दाखवण्याची सवय लोकांमध्ये वाढू शकते. अनेकदा गरज नसलेल्या वस्तू आपण स्टोअर रूममध्ये ठेवतो, त्यामुळे त्यामध्ये जाळे अडकतात किंवा खोली साफ होत नाही. ज्या घरात अस्वच्छ असते त्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही. त्या घरातील लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आणि गरिबी पसरू शकते. कर्ज वाढूच लागते. तसेच गंजलेले लोखंड लवकरात लवकर घराबाहेर फेकून द्यावे. घरामध्ये जुने, खराब झालेले किंवा गंजलेले कुलूप कधीही ठेवू नये. असे मानले जाते की यामुळे घरातील लोकांची प्रगती होते आणि यशाच्या मार्गात अनेक अडथळे येऊ लागतात. म्हणजे प्रगतीसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. तुटलेली भांडी, आरसा, झाडू, मग, कप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चित्र, फर्निचर, तुटलेला दिवा इत्यादी कोणत्याही वस्तू घरात ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या कमाईवर परिणाम होतो आणि व्यक्ती आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये राहतो. तुमच्या कुटुंबातील काही लोकांची तब्येत चांगली नसेल तर तुमच्या घरात मृत रोपे असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात मृत रोपे ठेवली तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्याच्या समस्यांचा सामोरा जावे लागते. म्हणूनच जर तुम्ही झाडे घरी ठेवली तर त्यांना दररोज पाणी द्या, जेणेकरून ते नेहमी ताजे राहतील. चौथा आहे, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये एखादे तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ असेल तर ते लगेच काढून टाकावे. थांबलेल्या घड्याळाचा तुमच्या वेळेवर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये ते त्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी संबंधित तणाव आणि दुर्दैवाचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत नकारात्मक ऊर्जा मागे राहत नाही. त्यामुळे घरात एखादे बंद पडलेले घड्याळ असेल तर ते दुरुस्त करून घ्या किंवा काढून टाका. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला पुरातन वस्तू आणण्याची आवड असेल तर ते सावधगिरीने करा, कारण या पुरातन वस्तू अनेकदा त्यांच्या पूर्वीच्या मालकांच्या कथा आणि ऊर्जा घेऊन येतात. त्यामुळे घरात अँटीबॅक्टेरियल वस्तू आणण्यापूर्वी त्यांचा इतिहास नक्की जाणून घ्या, कारण त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच वास्तुशास्त्रानुसार जेव्हा नवीन वर्ष येते तेव्हा आपण नवीन कॅलेंडर स्थापित करतो, परंतु जुने फेकून देण्याऐवजी आपण ते सुरक्षित ठेवतो. परंतु ते अजिबात करू नये, कारण जुने कॅलेंडर भूतकाळ दर्शवते. त्यामुळे जुने कॅलेंडर घरातून त्वरित काढून टाकावे. जर तुमची आर्थिक स्थिती खराब असेल तर तुम्ही संध्याकाळी दूध, दही आणि मीठ यासारख्या गोष्टींचे दान केल्यामुळे देखील असू शकते. असे मानले जाते की संध्याकाळनंतर या वस्तूंचे दान केल्यास आर्थिकदृष्ट्या नकारात्मक प्रभाव पडतो. तसेच घराच्या उत्तर, पश्चिम किंवा पश्चिम कोपऱ्यात झाडू ठेवावा. त्याचबरोबर चुकूनही उत्तर पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेला किंवा पूजा कक्षात झाडू ठेवू नये. तसेच तुटलेली किंवा जुनी झाडू वापरू नये. आई अन्नपूर्णा स्वयंपाकघरामध्ये राहते आणि धान्य कधीच रिकामे नसते. पण वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये अन्नधान्य साठवण्याचा डबा रिकामा असेल तर घरातील सुखसमृद्धी नाहीशी होते आणि लक्ष्मीसोबत माता अन्नपूर्णाही कोपू शकते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. घरातील धान्याचे भांडार कधीही रिकामे ठेवू नये. अन्नाच्या डब्यात काहीतरी ठेवा. यानंतर आपली पर्स कधीही रिकामी ठेवू नये. असे म्हणतात, तुमच्याकडे पैसे नसले तरी एक नाणे का होईना त्यात ठेवा. पर्स रिकामी ठेवल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि
सुख शांतीही निघून जाते. म्हणून हे निश्चितपणे लक्षात ठेवावे. पूजेच्या खोलीत ठेवलेला कलश कधीही रिकामा ठेवू नये. ब्रह्मदेव पूजा कलशात असू द्यावेत, कारण विष्णू आणि महेश येथे राहतात. पूजा कलश हा व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत असतो. त्यामुळे पूजा कलश कधीही रिकामा ठेवू नका. याची विशेष काळजी घ्या. ते गंगाजलाने भरून ठेवा. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतात. सूर्योदयानंतर केस विंचरल्याने वास्तुदोष होतात. संध्याकाळी केस विंचरणे टाळावे. यामुळे देवी क्रोधित होऊ शकते. क्रमांक 6. महिलांनी आंघोळ करूनच स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करावा. आंघोळ करण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करू नये. घराची स्वच्छता केल्यानंतर स्त्रीने आंघोळ करावी. उशिरा आंघोळ केल्याने घरामध्ये दारिद्र्य येते. महिलांनी स्नानानंतर देवाची किंवा देवीची प्रार्थना करावी आणि प्रसाद द्यावा. देवी लक्ष्मीला प्रसाद अर्पण करण्यापूर्वी काही खाल्ले तर लक्ष्मीचा राग होऊ शकतो. ज्या घरामध्ये स्त्री नेहमी रागावलेली असते आणि कधीही प्रसन्न नसते, त्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा नसते. घरात स्त्री शक्तीचा आदर न केल्याने स्त्री देवीचे रूप धारण करते. देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती, फाटलेले छायाचित्र किंवा धर्मग्रंथ घरात ठेवणे अशुभ आहे. त्यांचे पावित्र्य नदीत विसर्जन करावे. किचनमध्ये चुकूनही औषध ठेवू नये. या सवयीमुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे विनाकारण उघडे ठेवल्याने घर आणि दुकानात पैशांची हानी होते. हे दोन्ही दरवाजे उघडताना आणि बंद करताना आवाज येऊ नयेत हे लक्षात घ्यावे. क्रमांक 7. वास्तूनुसार मीठ शनीशी संबंधित आहे. असे म्हणले जाते की एखाद्याने कधीही इतरांकडून मीठ फुकट विकत घेऊ नये आणि ते वापरू नये. जर काही कारणास्तव तुम्हाला कोणाकडून मीठ घ्यायचे असेल तर त्या बदल्यात त्यांना दुसरे काहीतरी द्यावे. मिठाचा फुकट वापर केल्याने जीवनातील आजार आणि कर्जाच्या समस्याही वाढतात. वास्तुशास्त्रानुसार मोफत दिलेली सुई कधीही वापरू नये. एखाद्याकडून फुकटात सुई घेतली तर आयुष्यात नकारात्मकता वाढू लागते आणि कुटुंबातील सदस्यांमधील प्रेमसंबंध बिघडू लागतात. तुमच्या वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होतो. तसेच आर्थिक आघाडीवरही नुकसान होते. बाजारातून नवीन सुई विकत घेऊन त्याचाच वापर केला तर बरे होईल. आपण चुकूनही मोकळा रुमाल वापरू नये. फुकटात रुमाल विकत घेतला आणि वापरला तर तो लोकांमध्ये कलह निर्माण करतो, आपापसात कलह वाढवतो आणि लोकांमधील संबंध बिघडवतो असे म्हणतात. त्यामुळे इतरांकडून कधीही रुमाल घेऊ नये आणि तुमचा रुमाल कोणालाही देऊ नये. या दोन्ही गोष्टी शनिदेवाशी जोडलेल्या असतात. असे म्हटले जाते की लोह आणि तेलाचा मुक्त वापर जीवनात प्रतिकूल परिणामांना प्रोत्साहन देतो. दान केलेले लोह घरामध्ये दारिद्र्य आणते तर मागणी असलेले तेल माणसाला आर्थिक अडचणीवर किंवा आघाडीवर कमकुवत बनवते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.